नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत नवी पेठेतल्या अशा एका फूड जॉईंटमध्ये, जिथे तुम्हाला अवघ्या 50 रुपयापासून थाळ्या खायला मिळतील. आता यांच्याकडे 50 रुपयापासून ते 125 रुपयापर्यंत थाळ्या मिळतात. या थाळ्यांमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि इथली चव कशी असणार आहे, हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तसंच ही थाळी कुठे मिळणार आहे याचा पत्ता तुम्हाला कॅप्शन मध्ये दिला जाईल. तसेच डिस्क्रिप्शन मध्ये इथली गुगल मॅपची लिंक ही देखील दिली जाईल. तेव्हा तुम्ही या फूड जॉईंटला नक्की व्हिजिट करा. चला आता आपण बघू त्यांच्या थाळ्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत ते. तर मंडळी, ही आहे त्यांची व्हेज थाळी, जी तुम्हाला मिळते 125 रुपयामध्ये. आता तुम्ही याच्यात बघाल तर 3 तुम्हाला इथे पोळ्या मिळतात. त्यानंतर ही एक खिचडी मिळते. त्याचबरोबर ही कढी, कढी खिचडी हे पण तुम्ही खाऊ शकता. मग इथे येते रस्सा भाजी. आज यांच्याकडे काळा वाटाण्याची रस्सा भाजी होती. त्याच्यानंतर आज सुकी भाजी, ज्याच्यात आहे वांग्याची भाजी, ही डाळ किंवा आपण वरण म्हणू शकतो. आणि सगळ्यात या थाळीची स्पेशालिटी म्हणजे आहे दही वडा. त्याचबरोबर इथे तुम्हाला मिळतो रायता. आणि ही संपूर्ण थाळी जी आहे, ही संपूर्ण थाळी ही तुम्हाला 125 रुपयात लिमिटेड मिळते. म्हणजे जर तुम्हाला अवघ्या 125 रुपयात पोटभर जेवण आणि ज्याच्यात तुम्हाला दही वडा मिळतो, अशी थाळी खायची असेल तर तुम्ही इथे एकदा ही थाळी चाखून बघा. यानंतर ही थाळी आहे, ही सगळ्यात स्वस्त आणि अफोर्डेबल अशी थाळी म्हणता येईल, ज्यामध्ये 3 पोळ्या येतात. त्यानंतर एक रस्सा भाजी येते. आणि ही जी आहे, ही आज घट्ट भाजी जी आहे, ही वांग्याची भाजी आणि त्याचबरोबर रायता. आता या थाळीमध्ये फक्त तुम्हाला पोळ्या मिळतात आणि 2 भाज्या आणि हा दही कांदा. याच्यात तुम्हाला भात मिळत नाही. आणि जर तुम्हाला भात पाहिजे असेल तर तुम्हाला ही थाळी घेता येईल, की ज्याच्यात परत 3 पोळ्या येतात. एक घट्ट भाजी, त्याच्यानंतर एक रस्सा भाजी, हे वरण किंवा डाळ, दही कांदा आणि भात. या थाळीची किंमत आहे 70 रुपये. आणि या 70 रुपयाच्या थाळीत तुमचं पोटभर जेवण नक्कीच होऊ शकतं. आणि अगदी तुम्हाला जर ब्रेकफास्ट खायचा असेल किंवा जेवायचा नसेल तर तुम्हाला इथे मिसळ पाव हा पण एक पर्याय उपलब्ध आहे. या मिसळ पाव मध्ये तुम्हाला इथे बघू शकता की 2 पाव, ही मिसळ, याच्यात मुद्दामून रस्सा टाकलेला नाही. इथे मिसळमध्ये तुम्ही बघू शकता की बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर मटकी, फरसाण आणि हे जे आहे हा रस्सा, कांदा, लिंबू आणि 2 पाव, हे अवघ्या 60 रुपयात मिळतात. आता आपण यांच्या दहीवड्याची कन्सिस्टन्सी बघू, की दहीवडा वास किती छान येतो. अक्षरशः इथे बघू शकाल की हे दही खरं तर वाटतच नाहीये. जर तुम्ही यांच्या इथे पोळ्या बघितल्यात तर पोळ्या अगदी मऊसूत आहेत. गरम गरम इथे बनवल्या जातात. त्यामुळे पोळ्या तुम्ही इथे नक्कीच तुम्हाला गरम गरम मिळू शकतात. त्याचबरोबर ही जी खिचडी आहे, खिचडी पण व्यवस्थित शिजलेली आहे. कढी खिचडी ही मी प्रत्यक्ष इथे खाल्लेली आहे, चांगली आहे. अर्थात चव हा प्रत्येकाचा भाग असतो. भाजी आहे आजची रस्सा भाजी, ती पण उत्कृष्ट आहे. वांग्याची भाजी, या इथल्या भाज्या या रोज बदलत असतात, त्यामुळे दररोज इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला मिळतील. मात्र दहीवडा हा खूप कॉमन आहे. या सगळ्यात मला आवडलेला पदार्थ जो माझ्या आवडीचा आहे तो आहे दहीवडा. आणि तुम्ही इथं बघू शकता की अर्थात हे सगळं दही जे आहे ते घट्ट आणि गोडसर असं दही आहे. तिथं जेवण खूप छान होतं. आम्ही पुरी भाजी खायला आलता, खूप टेस्टी वाटतं. पहिल्यांदा आला पण खूप छान वाटलं. नेहमीच येणार आता खायला. हलकं फुलकं चव आईच्या हातची हे नाव इथल्या थाळ्या सार्थ करतात. शिवाय खिशाला परवडणारं आणि जिभेला रुचणारं, पोटाला मानवणारं अशी यांची टॅगलाईन आहे. या टॅगलाईनचा प्रत्यय हा इथल्या थाळ्यांची चव घेतल्यानंतर आपल्याला कळतो.
अतिशय सात्विक आणि अस्सल महाराष्ट्रीयन थाळी हलकं फुलकामध्ये मिळते. भाज्यांमध्ये योग्य प्रकारे मसाले वापरल्यामुळे पोटाला त्या बाधत नाहीत. अगदी काही दिवसांपूर्वी सुरू झालेलं हे महाराष्ट्रीयन थाळी मिळण्याचं ठिकाण अल्पावधीतच लोकप्रिय होत आहे. नवी पेठ येथे उत्कृष्ट चवीची महाराष्ट्रीयन थाळी जर तुम्हाला खायची असेल तर नवी पेठ तालमीसमोर हलकं फुलकं हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. शिवाय इथे तुम्हाला इतर पदार्थही उपलब्ध आहेत. सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 10:30 या वेळात तुम्ही इथल्या पदार्थांची चव चाखू शकता. शिवाय इथले पदार्थ तुम्हाला पार्सलही नेता येतील. मंडळी, अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण आम्ही अशाच प्रकारचे स्वस्तात पदार्थ कुठे कुठे मिळतात हे या चॅनलद्वारे प्रेक्षकांसमोर आणत असतो. आणि तुमच्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही स्वस्तात महाराष्ट्रीयन थाळी कुठे मिळेल हे समजेल. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.